नमस्कार. श्री स्वामी समर्थ संगीत शास्त्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण विवाहित स्त्रियांची ओटी का भरतात आणि त्यामागील कारण पाहणार आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना देवीचं रूप मानलं जातं. ओटी भरणे ही भारतीय संस्कृतीतील स्त्री जीवनातील एक अत्यंत महत्त्वाची रूढी परंपरा आहे. ओटी भरण्याचा सांकेतिक अर्थ स्त्रीच्या सृजनशक्तीचा सन्मान करतो आणि अपत्यप्राप्ती व्हावी अशी कामना करणे हा आहे. स्त्रीची सृजनशीलता, मातृत्वाचा व तिच्या ठायी असणाऱ्या नवनिर्माणाच्या क्षमतेचा अनुषंग या परंपरेच्या मागे आहे. ओटी भरण्याचा एक सामान्य व प्राथमिक नियम आहे. जशी स्त्रीची ओटी भरली जाते तशीच आदिमाया देवी या स्त्री शक्तीची रूपाचीही खणानाराने ओटी भरून पूजन केले जाते आणि सौभाग्याचा आशीर्वाद दिला जातो. ओटी भरणे म्हणजे नेमके काय? तर ओटी म्हणजे नाभिखालचे पोट, म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग. यालाच ओटीपोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्माणाचे सामर्थ्य असते त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात ही नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्टचिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सृजनशीलतेचा आपल्या भारतीय संस्कृतीने केलेला गौरव आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते. तर काही मंगल प्रसंगी श्रावण महिन्यात, मार्गशीर्ष महिन्यात महिला, विशेषतः विवाहित महिलांची ओटी भरतात. ओटी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधन सामुग्री म्हणजे मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी असणाऱ्या वस्तूच वापरल्या जातात. जसे की हळद, कुंकू, तांदूळ, श्रीफळ, सुपारी, खोबरे, लेकुरवाळे, हळकुंड आणि 5 प्रकारची फळे इत्यादी साधन सामुग्री वापरून ओटी भरली जाते. या सामुग्रीचा विचार करता सुवासिनीची ओटी कधीही केळीने भरत नाहीत. केळी हे पूर्ण अन्न आहे, त्यामुळे जास्तीत जास्त केळी ही हातामध्ये दिली जाते, पण ओटीमध्ये दिली जात नाही. अशी ही मान्यता आहे की केळीला एकदाच फळ येते, नंतर ते खोड कापून टाकण्यात येते. एकदा फळ आल्यानंतर त्या खोडाला नवनिर्मिती होत नाही. त्यातून अशी समज आहे की ओटीत केळी देणे म्हणजे एकच अपत्यासाठी आशीर्वाद देणे. म्हणूनच सुवासिनीची ओटी भरण्यासाठी बीज असलेल्या फळांचा उपयोग केला जातो. जसे श्रीफळ, उंबर, संत्री, मोसंबी, चिक्कू, खरबूज, डाळिंब, सफरचंद इत्यादी, ज्यांना त्याची बी पेरली की पुन्हा फळ येऊ शकते किंवा ते केळीसारखे कापावे लागत नाही. नवविवाहित असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. 5 सुवासिनी तिची ओटी भरतात. प्रत्येक सुवासिनी स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू देतात. कालांतराने यथोचित पुत्रप्राप्ती झाल्यावर 1-2 जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्राथमिक अर्थ आहे. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक विज्ञान काळातही ही रूढी अजूनही जीवनात प्रकर्षाने पाळली जाते. यावरून या विधीचे महत्त्व लक्षात येते. तर आपल्या ह्या नवीन पिढीने ओटी भरण्यामागील सत्य जाणून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्या ह्या जीवनशैलीत महिलांना होणारे त्रास कमी होतील. अशा काही गोष्टी ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्यामागे काही तर गूढ आहे, त्याचे महत्त्व आहे, हे समजून घेऊन त्या नव्याने चालू करायला हव्यात. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा का जपतात ते समजून घेऊ आणि त्यानुसार आपणही बदल करून शास्त्रोक्त कारणाने आपल्याला फायदा होणार असेल तर करायला काय हरकत आहे, नाही का? तर आपल्या मुलींना, घरी येणाऱ्या नवीन सुनेला ओटी का भरतात ते सांगा आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा जोपासायला सांगा, कारण त्यामुळे आपल्यालाच काहीतरी चांगले फळ मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ.